महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट निगेटिव्ह. आरोपीला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या ओकस कार्यालयावर SITने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळ ठोकण्यात आलेला आहे. SIT आणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली असून तपासाला वेग दिला आहे. दरम्यान फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची SITकडून कसून चौकशी होते आहे. या दरम्यान पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आलेली असून ती निगेटिव्ह आली आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अशोक खरात यांनी 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले. नाशिक पोलिसात दाखल झालेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे महिला अत्याचार संदर्भात आहेत. गुन्हा दाखल केलेल्या महिला व्यतिरिक्त इतर महिला अद्याप तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाहीत. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पीडित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आलेली आहे. अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्ह्याशी संबंधित सर्व बाजूचा विचार करून तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नाशिक.